दोन टीमचे अगदी पाहायला गेले तर क्षेत्ररक्षण लावत असताना तुम्ही पाहिला सावरुली बस संघाला आणि त्याच्या विरोधात बॅटिंग करत असताना टीम ओमसाई दोऱ्याचा पाडा संघ जिंकेल तो या स्पर्धेतील सुपर 4 मध्ये जाईल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एका ट्रॉफीचा मानकरी ठरू शकेल. सलामीची जोडी पॉपिंग किसवरती एंटर होत असताना टीम ओमसाई दोऱ्याचा पाडा संघाची पाहायला मिळते. एका साइडना अर्जुन एका साइडना विजयी जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ताच्या घडीला पाहिलं तर पहिलं षटक टाकण्यासाठी ज्या गोलंदाजांना आजच्या दिवसामध्ये एक चांगली गोलंदाजी दाखवलेली आहे ती म्हणजेच टीम सावरुली बस संघासाठी तोच गोलंदाज अमोल दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल एंटर झालीत गोलंदाजी मार्क वरती. स्टाकरीला बॅटर कोण असतील हे पाहणं फार इम्पॉर्टंट असेल, कारण पहिला सिंधू या पहिला पिबनच्या षटकातील खेळत असताना कोण पाहायला मिळतील, अर्जुन असतील की विजय हे पाहणं निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉपिंग किसवरती सलामीची जोडी बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. स्टाकरीला बॅट्समन विजय स्टाकरीला अर्जुन स्टाकर एंड वरती पाहिलं तर एक ताकदीचा पुरेपूर बॅट्समन, त्याच पद्धतीने विचार केला तर एक वेगाचा एक दमदार शैलेशन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं तोच गोलंदाज दाखल झालाय तो म्हणजे अमोल. 3 षटकांची लढत क्वालिफायच्या सामन्याला सुरुवात. आजचा दिवस कोण गाजवेल, आजच्या या दुसऱ्या दिवसात कोण संघ बक्षीस पात्र ठरेल यासाठी लढत जे अगदी पाहायला गेलं तर निश्चित सावरुली बस संघ आणि त्यांच्या विरोधात पाहायला गेलं तर ओमसाई दोऱ्याचा पाडा संघ. पहिला चेंडू गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल वरती पाहिलं तर पंचांनी सिग्नल पोहोचवलाय. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिला बॉल खराब आणि पहिला बॉलचा तकदील केला जाईल का मोठ्या फटक्यासाठी, कारण आताच्या घडीला येणारा चेंडू फ्रीट पाहायला मिळेल. एक धाव दापलकावरती लगावलेत. अगदी पाहिलं तर अमोलला तुम्ही बाधा गोलंदाजी करत असताना ज्याच्या हातामध्ये अगदी चेंडू सोपवला गेलाय पहिल्या पिवाच्या षटकामध्ये. यावेळेला पहिला चेंडू वरती अगदी फाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागत असताना सध्याच्या घडीला पहिला चेंडू निघून चालला बॅकवर्ड फाईन लेन झोनच्या बाहेर. सध्याच्या घडीला येईल चौकार. दाफलकावरती पास आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने फ्रीड बॉल होता आणि फ्रीडचा फायदा भरपूर पद्धतीने घेत असताना बॅट्समन निश्चित विजयच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि दाफलकावरती 5 रन्स लगावले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायची लढत दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहिलं तर निश्चित चांगल्या दर्जाचं क्रिकेट राहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो जाईल या स्पर्धेतील सुपर 4 च्या मॅच मध्ये आणि जिंकेल कोण हा प्रश्न सध्याच्या घडीला तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये जाऊन बसला असेल. येणारा बॉल काय घडेल काय बिघडेल या दरम्यान टाकलेला बॉल समोरच्या दिशेला फटकार एक्झॉबिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. सचिन पोकळा चुका होणार नाही आहेत, कारण हा खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असतो आणि सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाची फेक पाहायला मिळते. एकच रन्स मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पाहायला मिळेल. स्टाकर एंड वरती इंटर झालेत बॅटर अर्जुन, एक बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जात असतं त्या म्हणजेच सातत्याने ओमसाई दोऱ्याचा पाडा संघासाठी तोच आताच्या घडीला बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता खेळपट्टीवरती. अगदी मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण लढत आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये यावेळेला टाकलेला बॉल स्विचीचा अटेम्प्ट केला होता, अनसक्सेस ठरलेत. कुठेतरी पाहायला गेलं तर मिस अंडरस्टँडिंग बॅट आधी फिरवली गेली. लेग बायच्या मदतीने सिग्नल पोहोचवला गेला आमच्या ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून. 1 रन्स आणि 1च्या मदतीने दापलकावरती वाढ होत असताना लगावल्या जातील दोऱ्याचा पाडा संघाच्या दापलकावरती 7 धाबा दापलकावरती आपण पाहता. स्टाकरीला ज्या खेळाडूची आज या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण गावदेवी स्पॉट रास चषकामध्ये त्याची बॅट तळपत असताना पाहायला मिळते तोच फलंदाज विजय दाखल झाला स्टाकरेडला. बिग हिटरची भूमिका ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते तोच यावेळेला पाहायला गेले तर अगदी बसले गेले होते. बॅटर कुठना टेकला गेला होता, मिस अंडरस्टँडिंग ठरलेत. वेग प्रचंड होता, पुन्हा एकदा बीट केलाय आणि सध्याच्या घडीला डॉट बॉलचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल दमदार लेंथ मध्ये चेंडूला पिक केला. अगदी पाहिलं तर ऍक्शन रिप्ले वरती आपण पाहाल थोडीशी बॅटर अगदी
वाकले गेले. त्यानंतर मिडल स्टंपच्या मधोमध हा चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. डॉट बॉलचं व्हेरिएशन पाहायला मिळतं. येणाऱ्या बॉलवरती एखादा लॉफ्टेड हिट येणार का, प्रश्न मात्र निश्चित पडला असेल. ओमचा दूरचा पडा टीमच्या बॅटर्सला समोरच्या दिशेला अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळते. परफेक्ट मिडल टच केलं, गॅप सिलेक्शन. चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय आउट ऑफ दी सीमा पार. मिळतील 4. जाईल दाफल कबरती 11 लागत असताना पाहायला मिळत आहेत. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटर विजयच्या बॅट मधून डाव पलटला जातो. डाव तर पलटावा लागेल कारण समोर सावरोली बस संघ आहे. यावेळेला घुटना टेक तमाशा देख आत्ताच्या घडीला झालाय मैदानाच्या आतमध्ये मिस टायमिंग आणि पहिला ब्रेक थ्रो. पहिला फलंदाज पडतील. बॅक टू दी डगआउट. विकेटचं बदल. वरती असं समीकरण पाहायला मिळतं. गेंद को पटका आणि अगदी पाहायला गेलं तर 440 चा झटका लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम ओम साई दोराचा बडा संघाला. अगदी पाहायला गेलं तर जो खेळाडू आज या संपूर्ण दिवसामध्ये पेटणारी फटकेबाजी दाखवत होता तो परतलाय तंबूच्या आसऱ्याला. मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट कॅरी करत असताना टीम जीत 11 सावरोली बस संघाचा गोलंदाज अमोल. आणि आताच्या घडला पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाली. दुसरा षटक टाकण्यासाठी भूषण दाखल झालीत बॉलिंग ट्रॅक वरती. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहत आहे. संध्याकाळचं सत्र आई गावदेवी स्पोर्ट रास आयोजित ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. आणि आताच्या घडीला स्टाकर एंड वरती बिग हिटर अजून पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर अर्जुनच्या बॅट बदन दाबांची गरज असेल टीमला. दरम्यान टाकलेला बॉल हवं तसं कनेक्शन झालं नाही. डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल कॅरी केली गेलेली आहे. शेवटच्या मुमेंटला कॉलिंग अवेलेबल पाहायला मिळतं. क्रिकेटच्या परिपटलावरती विचार केला तर निश्चितपणे कॉलिंग ही फार महत्वाची गोष्ट असते. आणि आताच्या घडला पाहिलं तर निश्चित बरोबर 5:06 या दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 12 रन्स दाफलकावरती लगावलेत. फिल्डिंग मध्ये चेंज ऑफ करत असताना अगदी पाहायला गेले तर जीत 11 सावरोली बस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर जो आपण बॅकवर्ड फाईन झोन मध्ये पाहत होता त्याला मात्र इथे शॉट मिड विकेट झोन मध्ये घेतला गेला. आणि त्यानंतर पूर्णपणे पाहायला गेले तर समोर शॉर्ट फाईन झोन अगदी पूर्ण खुला पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंटचा झोन देखील खुला पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला कोणत्या लेंथ वरती चेंडूला पिक केलं जाईल. स्टाकर एंडला प्रवीण. या दरम्यान टाकलेला बॉल लॉफ्टेड हिट करायचं होतं. मिसअंडरस्टँडिंग झाले. बॅटची लीडिंग एज लागत असताना अगदी शॉर्ट तडमान झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल कॅरी एका सिंगलच्या मदतीने आताच्या घडीला दाफल कबड्डी वाढ होत असताना पाहायला मिळेल. संघाची टोटल टीम दोरेचा बडा संघाची 13 धावा दाफल कबड्डी जोडला. स्ट्राइक रोटे स्टाकर एंडला एंटर झालीत. पुन्हा एकदा बॅटर अर्जुन कालचिडा. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघाला धावाची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके यावे लागतील. फुल टॉस बॉल लॉफ केलाय. हवं तसं कनेक्शन झालं नाही. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये फटका. एक सिंगल कॅरी दुसरीचा प्रयत्न. ओहो शेवटच्या मुंबईला चुका. आणि ही चूक तुम्हाला किती महागडी ठरू शकेल हे मात्र येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार आहे. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळतो तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज मात्र आपल्या टीमला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सध्याच्या घडीला आल्या 2 रन्स 15 वरती पोहोचेल दाफलक टीम ओम साई दोराचा बडा संघाचा. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर 2 बलाढ्य क्रिकेट संघ आपण पाहताय. समोरासमोर भिडत असताना या दरम्यान टाकलेला बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ गती बरकाळ वेगाचा स्वार आपल्याला पाहायला मिळतं. बॅट मध्ये हवं तसं कनेक्शन झालं नव्हतं. सातत्यानं पाहायला गेलं तर शॉट मिड ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 रन.
17 धाबा दापलकावरती जोडल्यात. आताच्या घडीला पाहिलं तर आता संपूर्ण जबाबदारी निश्चितपणे या टीम ओम साई दुराचा संघाच्या अर्जुन वरती सोपवली गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये धमाकेदार बॅटल होईल का? फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मी सांडास्टिंग पाहायला मिळतंय. अगदी मारायचा होता वेगळ्या दिशेला, जातोय इकडे वेगळ्या दिशेला. ब्लॅक स्क्रीन जवळ परफेक्ट कलेक्टर आणि सध्याच्या घडीला चौकार. दापलकावरती लगावला गेल्यात. आताच्या घडीला 21 रन्स मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेले तर धावांसाठी लेलूट करत असताना बॅटिंग करणारा ओम साई दुराचा संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 21 रन्स अगदी या भूषणच्या माध्यमातून आपण पाहता. या दुसरं षटक येणारा चेंडू निश्चितपणे या शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. एक घाताधारी लॉफ्टेड हिट येणार का? धावफलकाचा आकार बदलेल का? येणारा वेळ, येणारा क्षण, बॅटची लिडिंग आहे जो शॉट थर्डमॅनला बीट केलं क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून चाललाय मैदानाच्या आतमध्ये. ओम साई दुराचा संघाला मिळतील नशिबाचा पलट, नशिबाची साथ, चौकार.
फटका आणि धावफलकावरती होईल बदल 9 रन्स. फलका 9 आताच्या गडीला येणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू स्टाकरीला पुन्हा एकदा अमोल मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑलराऊंडरची भूमिका दाखवत असताना पाहायला मिळतात. या दरम्यान टाकलेला बॉल गुडलेन स्पॉट वरती चेंडूला लँडिंग केला, अप्रतिम दर्जाची लेंथ पाहायला मिळाली, बीट केला आणि त्याच्याकडला पहिलं षटक समाप्त झालं धावफलकावरती. या अगदी 9 रन्स येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी पाहिलं तर 31 धावांची गरज. 12 चेंडू विजयासाठी 31चं समीकरण पाहायला मिळतं. जवळपास संध्याकाळचं सत्र क्वालिफायची लढत आपण पाहत आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं असेल बॅटिंग करत असताना ओमसा दोरेचा बडा संघाला, त्यानंतर हे पाहायला गेले तर दुसरं सत्र पहिलं षटक समाप्त झालं, 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. आता जगडला गोलंदाजी मार्क वरती दाखल झाली निश्चितपणे अर्जुन. आणि विचार केला तर आताच्या कडला 40 धाबांचा पाठला करत असताना तुम्ही पाहताय टीम सावरुली बस संघाला कारण 2 धाबांना पेनल्टी आणि त्यानंतर 40 आकर्षण पाहायला मिळतं धावफलकावरती. आणि आताच्या कडला फार मोठ्या चुका तुम्हाला करत असताना टीम सावरुली बस संघ पाहायला मिळतो. पहिलं षटक समाप्त झालं, 9 धाबा धावफलकावरती जोडल्यात. आताच्या कडला अगदी बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाली अर्जुन सांघिक वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये दुसरी जबाबदारी टाकत असताना. दुसरं षटक स्टाकरीला पुन्हा एकदा बॅटर पाहायला गेले तर निश्चित भूषण या फलंदाजाला तुम्ही बाल ज्याने मागचा सामना जिंकून दाखवला होता तो म्हणजे टीम सावरुली बस संघाला आताच्या घडला त्याच्या पाठबंद धावा येणं फार गरजेचं. फुल टॉस बॉल लॉफ्टेड इट अनसक्सेस, मिस्टॅमिक स्ट्रोक टिपला जाईल. पुन्हा एकदा महत्वपूर्ण जाईल फलंदाजाचा संपेल खेळ. दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या सावरुली बस संघाला. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली अनिकेत मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वतःवरती संकट ओढत असताना आपण पाहत आहे टीम सावरुली बस संघाला. कारण मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका आणि त्या चुकांचं रूपांतर तुम्हाला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ज्यावेळेला सेट बॅटरची गरज असते मैदानाच्या आतमध्ये जास्ती धावांची चेसिंग करत असताना त्यावेळेला न्यू बॅटर मिस झाले. धावफलकावरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत कौतुक करावा लागेल गोलंदाज सातत्यानं अर्जुनचं, कारण आतापर्यंत त्याने देखील अप्रतिम गोलंदाजी टाकलेली आहे. या दरम्यान टाकलेला बॉल अगदी दर्जेदारीचा टप्पा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक अप्रतिम सिंगल कॅरी केली जाईल. धावफलकावरती बदल होईल. 10 धावा धावफलकावरती सेट स्टाकरीला एंटर झालेत. बॅटर अमोलच्या पाठबंद धावा येतील का, कारण सलामीला दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये संकटात सापडलेली आहे टीम सावरुली बस संघ. त्या संकटांवरती मात करून जो बाहेर पडेल तोच ठरेल या आजच्या दिवसातील चॅम्पियन, अर्थात सुपर 4 मध्ये जाईल. आणि त्याच्या गडला पाहिलं तर अप्रतिम टप्पा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बीट केला, सक्सेसफुल डॉट बॉल. अगदी मैदानाच्या आतमध्ये चौफेर पद्धतीला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर निश्चित युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्यासोबत भरपूर चांगले प्रेक्षक वर्ग जोडले गेलेले आहेत. परंतु सध्याच्या घडीला मॅच मध्ये बदल, कारण ओमसाई दोरेचा पाडा संघाचा गोलंदाज अर्जुन मात्र मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय.
5 चेंडू टाकून झाले तब्बल विचार केले तर 10 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा बॉल आणि काय घडेल काय बिघडेल. षटकार आला तर मॅच निश्चितपणे ऑन राहील आणि मिस टायमिंग आला तर रथाच्या घडीला पाहिलं तर 2 रनचं कॉलिंग केलं गेलं 2 धावा मिळतील आणि या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस दापलकावरती लगावल्यात. आत्ताच्या स्थितीला आणि आत्ताच्या घडीला उभा वारा असेल बॅटिंग करणाऱ्या सावरोली टीम वरती. पाच चेंडू वेजासाठी 24 धावांची गरज. 4 बॉल 4 षटकार येणं फार इम्पॉर्टंट. 4 चेंडू 4 षटकार आले तर निश्चितपणे या गादवी स्पोर्ट राज चषकामध्ये निश्चित सुपर 4 मध्ये दाखल होईल सावली बस संघ. आणि 4 बॉल सिक्सर आले नाही तर निश्चित आजचा दिवस निश्चितपणे गाजवू शकेल ओमसाई दोराचा बडा संघ. या दरम्यान टाकलेला बॉल लाल चेक वाईड बॉलचा करार दिला गेला आहे. दापलकावरती लगावला जातील 17. आत्ताच्या घडीला पाहिलं तर निश्चित बॅटिंग करणाऱ्या सावरोली टीमला खतरा पाहायला मिळतो कारण आत्ताच्या घडीला 5 चेंडू बीजासाठी समीकरण 23. पाच चेंडू बीजासाठी 23 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. या कोण जिंकेल आताच्या घडीला पाहिलं तर संकष्ट निश्चित चांगली करते ती म्हणजेच सावरोली बस संघ. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल कॅरी. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का शक्य होणार नाही. सतत एकच रन्स आणि आताच्या घडीला पुन्हा एकदा स्टाकर एंडवरती एंटर झाली. अमोल सलामीसाठी बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला होता. 4 चेंडू 22 धावांची गरज. अगदी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कन्फर्म 3 बॉल 3 षटकार. त्यानंतर एक चौकार येणं फार गरजेचं. या दरम्यान टाकलेला बॉल अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहताय. अगदी मिड ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच सिंगल डबल से कुछ चलने वाला नाहीये. मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर प्रति बॉल सिक्सर हेच चित्र पाहायला मिळावं लागेल. 3 बॉल शिल्लक 21 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. लाईन चेक लेग स्टंपच्या बाहेर शेड्यूलला लेंथ पिक केली आहे. व्हाईट बॉलचा करार जवळपास आताच्या घडला 3 बॉल विजासाठी 20. 3 चेंडू विजासाठी 20 धावांची गरज. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यान टाकलेला बॉल अगदी अप्रतिम दर्जाचा फटका डान्सिंग ग्राउंड फटका आपल्याला एक्झिबिट करत असताना पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले आणि आताच्या घडीला कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही आणि जवळपास विजयाच्या उपटावरती येऊन पोहोचत असताना ओम साई दोऱ्याचा पडा संघ तुम्हाला पाहायला मिळतो कारण उर्वरित 2 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. या दरम्यान टाकलेला बॉल पुन्हा एकदा बीट केला आणि सातत्यानं पाहिलं तर आताच्या घडीला जवळपास सक्सेसफुल विजयाच्या उपटावरती येत असताना टीम ओम साई दोराचा पडा संघ आणि कुठेतरी सचिनची विकेट गेली. त्यानंतर जीत 11 सावरोली बस संघ पूर्णपणे स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहे. या दरम्यान टाकलेला बॉल अप्रतिम फटका आणि आजचा दिवस सातत्याने जातोय टीम ओम साई दोराचा पडा संघावरती आणि